नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 जून 2026. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. पण ते कसं झालं आहे, दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये झालं, म्हणजे काही सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बीड जिल्ह्यामध्ये काही भागातच झालं आहे, लातूर जिल्ह्यात काही भाग, पण सर्वदूर झालेलं नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तर मग पुढची परिस्थिती काय राहणार आहे, तर उद्या 10 जूनला तुम्हाला एक सांगू इच्छितो. 10 जूनपासून काय होणं, आणखीन मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राकडंच, म्हणजे ना इकडल्या भागातच आणखीन मान्सून राहील. पण उत्तर महाराष्ट्र, विदर्भाकडे आणखीन ते पाऊस, मान्सूनचा मोसमी पाऊस दाखल होणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 10 म्हणजे 10, 11, 12पर्यंत आणखीन काय होईल, म्हणजे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि इकडे मराठवाड्याचे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, लातूर, हिंगोली ह्यापर्यंतच काय होईल, म्हणजे आणखीन 10, 11, 12, 13पर्यंत पाऊस राहील. म्हणून हा अंदाज लागायचा. पण हे सगळीकडे मान्सूनचा मोसमी पाऊस पडणार नाही. काही भागातच पडला, जिथं पडला तिथं जास्त पडायला आहे, सर्वदूर काही पडणं, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातले शेतकऱ्याचे फोन आले. तर मग विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये नागपूर, तिकडं म्हणजे काय परिस्थिती राहील. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे, म्हणजे 13 तारखेपासून, म्हणजे 13 तारखेपासून 13-14पासून ते मग 16-17-18पर्यंत मग काय होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोसमी पाऊस दाखल व्हायला सुरुवात होईल. पण हे पाऊस सगळीकडे दाखल होणार नाही, कारण की काही काही भागामध्येच दाखल होईल. म्हणजे याच्यामध्ये जास्त असा जोर नाही. काही भागात जिथं पडला तिथं जास्त पडायला आणि काही भागात कमी पडायला आहे. म्हणून एवढा जोर नाही. जिथं ओल झाले तिथंच होणार आहे. काही भाग सोडून देखील देईल. पण हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की 13, 14, 15च्या दरम्यान मग मुंबईला देखील, नाशिककडे देखील, मुंबईला देखील पाऊस बघायला भेटेल. पुण्याकडे देखील मोसमी पाऊस बघायला भेटेल. नंदुरबार, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, कन्नड ते भाग, त्याच्यानंतर सोयगाव तालुका, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग 13च्या नंतर तिकडल्या पट्ट्यामध्ये मोसमी पाऊस बघायला भेटत. पण तो पण सर्वदूर नाही राहणार. काय होणार आहे, काही काही भागातच पडणार आहे. मग शेतकऱ्याला सांगायचं तर याच्यामध्ये काय झालं की आहे, पण थोडा कमजोर आहे. तर शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये जर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसता घेऊ नका. मी पहिल्यापासूनच म्हणलं होतं की यावर्षी पेरणीचे 3 टप्पे होणार आहे. एक 7 ते 14मध्ये, मग आता दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली तिकडे पाऊस झाला, त्यांच्याकडे ओल असेल तर ते पेरणी करू शकते, समजा की ते त्यांचा निर्णय घेतील. त्याच्यानंतर काय होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे 20 जून ते 30 जूनमध्ये एक पेरणीचा टप्पा राहील. मग त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाजाच्या. पण उत्तर महाराष्ट्र, खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे काही मिरची लागवड आहे, त्यांच्या विहिरीचे पाणी संपले आहेत. मग ते पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्यांच्या उत्तर महाराष्ट्र, कन्नड तालुका, सिल्लोड, भोकरदन, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पारोळा तालुका, की तुमच्याकडं मात्र 13 तारखेपासून, 13 जूनपासून ते 17-18पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा मोसमी पाऊस दाखल होईल. सर्वदूर नाही पडणार, पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील अशीच परिस्थिती राहील. विदर्भामध्ये देखील काय होईल, 13 जूनपासून ते 17-18पर्यंत, 13, 14, 15ला, 18, 17-18च्या दरम्यान तिकडे विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये दाखल होईल. पण हे सगळीकडे दाखल होणार नाही, काही भागात होईल. 20 जून ते 30 जूनमध्ये होईल. मग त्याच्यामध्ये मात्र आणखीन जवळपास खूप ठिकाणी भरपाई झालेली दिसत. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करत असताना निर्णय स्वतः घ्यावा. कारण की काय होतं, जमिनीमध्ये ओल नसाल, 4 बोटावर पेरणी केली तर ती फेल जाते. म्हणून चांगली ईदभर ओल गेल्याच्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्या. परत एकदा शेतकऱ्याला सांगतो, हे मोसमी पाऊस कसा आहे, दक्षिण महाराष्ट्राकडून आलेला आहे, कर्नाटकमधून आलेला आहे. त्याच्यामुळे काय व्हायला ते ह्यामध्ये 9 आज देखील 9, 10, 11, 12पर्यंत काय होणार आहे, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा ह्या परिसरामध्ये काय होईल, जालन्यापर्यंत
की हे थोडं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये 9, 10, 11, 12, 13पर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करेल. पण काही काही भाग सोडून देखील देईल. काही काही ठिकाणी म्हणतात खूप देखील पडेल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना घ्यायचं. त्याच्यानंतर मात्र 14 पासून देखील मग मुंबई, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या पट्ट्यात मग काय म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, नाशिक, सिन्नर ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग 14च्या नंतर बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल झालेली दिसत. पण याची व्याप्ती खूप नाही, काही भागातच पडेल, काही भाग देखील कमी राहील. मग याच्यामधून जिथं नाही जर झाला तर तिथं 20 जून ते 30 जूनमध्ये परत एकदा पाऊस येणार आहे. मग तिथं त्या ठिकाणी पाऊस येईल आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर मग 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक शेतीला जाईल. धन्यवाद.